तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 13 सॉल्व करणार आहे. इन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर द कॅपॅसिटी इन्क्रीज इफ. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरमध्ये कॅपॅसिटी त्याची कधी इन्क्रीज होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2010ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे एरिया ऑफ द प्लेट डिक्रीज. बी ऑप्शन आहे डिस्टन्स बिटवीन द प्लेट इन्क्रीजेस. सी ऑप्शन आहे एरिया ऑफ द प्लेट इज इन्क्रीज आणि डी ऑप्शन आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिक्रीजेस. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट काय आन्सर असणार आहे तर याला आपण डिस्कस करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जो आहे त्याची कॅपॅसिटी आपल्याला काय करायचं इन्क्रीज करायचं. इन्क्रीज कधी होणार ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज इन्क्रीज इफ. तर कधी होणार तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा जो फॉर्म्युला घेतला सी तर याचा फॉर्म्युला आहे ए इप्सिलॉन 0 के आपण काय असणार डी. मग बघा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर हा डायरेक्टली डिपेंड आहे एरियावरती. इप्सिलॉन 0 कॉन्स्टंट आहे म्हणजे आणखीन डायरेक्टली प्रपोर्शन आहे तो के वरती डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे तो कशावरती तर सेपरेशन बिटवीन प्लेट. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन जे दिलेले आहेत त्याच्यातलं पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपण डिस्कस करू. एरिया ऑफ द प्लेट काय होत आहे डिक्रीज होत आहे. एरिया ऑफ द प्लेट डिक्रीजेस. एरिया जर डिक्रीज झाला तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर डिक्रीज होणार का इन्क्रीज होणार ते बघायचं आपल्याला, पण आपलं इन्क्रीजच करायचं आहे. आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जो आहे तो कशावरती तर एरियावरती डायरेक्टली डिपेंड आहे. पण आपला जो एरिया आहे तो एरिया का होऊ राहिला तर आपला डिक्रीज होतोय. एरिया डिक्रीज होतोय याचा अर्थ कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पण का होऊ राहिला डिक्रीज होऊ राहिला. म्हणजे आपण जे ए ऑप्शन आहे ते आपल्यासाठी काय असणार आहे चुकीचं ऑप्शन असणार आहे. ऑप्शन ए आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. ओके. आता बी ऑप्शन या ठिकाणी आपण चेक करणार आहे. बी ऑप्शन दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन द प्लेट इन्क्रीजेस. डिस्टन्स बिटवीन द प्लेट इन्क्रीजेस. ओके. आता डिस्टन्स आपल्याला इन्क्रीज करायचं पण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जो आहे तो कसा आहे तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स. पण डिस्टन्स आपण या ठिकाणी इन्क्रीज केलं पण हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होणार तर डिक्रीज होणार. पण आपल्याला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज करायचं आहे म्हणजे जो बी ऑप्शन आहे तो पण या ठिकाणी काय असेल तर रॉंग असेल. बी ऑप्शन पण या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. सी ऑप्शन जो दिलेला आहे एरिया ऑफ द प्लेट इन्क्रीजेस. एरिया ऑफ द प्लेट इन्क्रीजेस. एरिया जर इन्क्रीज केला तर त्या ठिकाणी काय होणार कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर डायरेक्टली प्रपोर्शन काय तर एरियावरती. ओके. आता एरिया आपल्याला काय करायचा आहे इन्क्रीज करायचा आहे. एरिया जर इन्क्रीज झाला तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होणार तर इन्क्रीज होणार कारण या दोघांमध्ये कसं रिलेशन आहे डायरेक्ट रिलेशन आहे. ओके. मग आपल्याला कॅपॅसिटन्स इन्क्रीज करायचा होता. मग सी ऑप्शननुसार जर बघितलं तर आपलं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होणार तर इन्क्रीज होणार आहे. ओके. आता लास्ट ऑप्शन घ्यायचं आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे तो काय करायचा आपल्याला डिक्रीज करायचा. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिक्रीजेस. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय के आणि कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर घेतला तो के वरती कसा आहे तर डायरेक्टली प्रपोर्शन आहे. म्हणजे आपला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर डिक्रीज झाला तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पण काय होणार तर डिक्रीज. पण आपल्याला काय करायचं आहे इन्क्रीज म्हणजे जो डी ऑप्शन आहे तो पण या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. ओके. मग या क्वेश्चनचं एकच ऑप्शन करेक्ट असणार आहे आणि ते म्हणजे कोणतं ऑप्शन सी म्हणजे एरिया ऑफ द प्लेट काय होणार तर या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. एरिया ऑफ द प्लेट इन्क्रीजेस हे त्याचं करेक्ट आन्सर असेल.